हॅलो फ्रेंड्स, एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी। तर काहींची भाकरी बनवताना चिरते उलते मध्येच किंवा तव्यावर टाकताना लगेच तुटते मध्येच। तर चला कशी बनवायची आपण हे बघूया एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या टिप्स सहित। तर इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे। कधी कधी पीठ जे असतं एकदम बारीक असतं, तर कधी जे पीठ असतं ते ठोसर म्हणजे एकदम जाडसर असतं। तेव्हा काय करायचं, जेव्हा चिकट पीठ असतं, हे पीठ खूप चिकट आहे आणि भाकरी लवकर जमत नाही, तरी पण मी कशी बनवते सगळ्या टिप्स सहित तुम्ही बघू शकता। तरी ज्वारीच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे, कारण खूप चिकट पीठ आहे, एकदम बारीक दिलेलं आहे। तर एकदम मळून घ्यायचं आहे पीठ। आणि जर जाडसर पीठ असेल, एकदम जाड असेल, तेव्हा सुद्धा भाकरी जमत नाही। त्यावेळेस काय करायचं, तेव्हा थोडंसं कोमट पाणी करायचं आणि मग भाकरी म्हणजे पीठ मळायचं, तेव्हा भाकरी छान येतात। आणि जर चिकट पीठ असेल तर थंडच पाणी वापरायचं, आपलं नॉर्मल पाणी, आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। तर हे पीठ खूप चिकट होतं, त्यामुळे भाकरी लवकर किंवा पीठ जे आहे ते लवकर इकट्ठा होत नव्हतं। तर बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं करून आपलं असं मळून घ्यायचं आहे। खूप चिकट होतं पीठ त्यामुळे, तर मग जास्त मळावं लागतं पीठ। ज्वारीच्या भाकरी बनवताना खूप पिठाला ना जास्त मळावं लागतं, त्याशिवाय त्या भाकरी ज्या आहेत ते व्यवस्थित येत नाहीत। तर आपल्या तळ हाताने असं जोर देऊ देऊ आपलं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। आणि अधूनमधून पाण्याचा हातसुद्धा लावायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते कोरडं होणार नाही। एकदम सोप्या पद्धतीने ज्वारीच्या भाकरी आहेत। तर आपलं जे ज्वारीचं पीठ असतं, आपण जर नवीन पीठ आणलेलं असेल तर त्याच्या भाकरी ज्या असतात त्या नॉर्मल पाण्यानेच पीठ मळून भाकरी बनवायच्या असतात। किंवा ज्या आपण एकदम जुनं पीठ झालं 8-10 दिवसाचं, तेव्हा आपला कोमट पाणी करून भाकरी बनवायच्या असतात। कारण जास्त दिवस झाले की पीठ हे कडवट व्हायला सुरुवात होते आणि भाकरी लगेच उलतात वगैरे। तसं पीठ दळून आणल्यावरती पीठ एकदम चांगलं असतं, फ्रेश असतं, त्यामुळे गरम पाण्याची गरज भासत नाही आणि भाकरी एकदम व्यवस्थित येत्या। तर हे पीठ जे आहे 2-3 दिवसाचं आहे आणि थोडंसं चिकट असल्यामुळे भाकरी पीठ मळायला सुद्धा थोडंसं म्हणजे चिटकतात ताटाला। तर बघू शकता मी पीठ खूप मळून घेतलेलं आहे जोर देऊन। त्यानंतर अशा प्रकारे भाकरी बनवून घ्यायच्या आहेत। बघू शकता भाकरी बिलकुल ओललेली नाही, चिरली नाही कुठेच, एकदम पातळ भाकरी, एकदम टम्म फुगलेली भाकरी आपण आज बनवतोय। तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। तर माझ्या भाकरीच्या 1-2 व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत अगोदरचे, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात। इथे मी भाकरी मस्त थापून घेतलेली आहे चिकट पिठाची, एकदम चिकट पीठ होतं बारीक एकदम। त्यानंतर तव्यावर थोडंसं पाणी टाकून बघितलं, तवा एकदम मस्त गरम झालेला आहे। आता आपल्याला जी भाकरी बनवलेली आहे ती यावरती टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता कुठेच उरली नाही, एकदम गोल गरगरीत आपली भाकरी जी आहे ती आलेली आहे। तर त्यानंतर तवा गरम झालेला आहे आणि आपली भाकरीसुद्धा पचते गरम असल्यावर तव्यावर। तर वरून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी जे आहे ते सुकेपर्यंत आपल्याला भाकरी ठेवायची आहे, जेणेकरून आपली भाकरी व्यवस्थित पचते। आणि पाणी लावताना भाकरी बिलकुल कोरडी ठेवायची नाही, जेणेकरून आपली भाकर जी आहे ती उलणार नाही। जर कोरडी राहिली, सगळीकडे पाणी जर लागल्या गेलं नाही, तर भाकरी जी आहे ती उलते। तर बघू शकता भाकर आपली एका साईडने पण भाजून झालेली आहे। तर आपण तव्यावरतीच भाजून घेऊयात। आणि दुसरी भाकरसुद्धा मी तुम्हाला ही तव्यावर भाजून दाखवते, तर दुसरी मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवणार आहे। तर बघूया किती फुगते ह्या भाकरी आपली। तर एकदम सोप्या पद्धतीने एकदम सगळ्या टिप्स सहित ज्वारीच्या भाकरीचे मी बरेच व्हिडिओ आहेत माझे, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर हे चिकट पीठ आहे म्हटले ह्या भाकरी, तुमच्याकडे सुद्धा असंच पीठ जर असेल तर जोर देऊन आपलं पीठ मळून घ्यायचं असतं, थोडासा पाण्याचा हात लावून। तर बघू शकता एकदम टम्म दिशी आपली भाकरी जी आहे ती फुगलेली आहे। आणि पातळ थापली तरी पण म्हणजे जाड थापली तरी सुद्धा फुगते आणि पातळ थापली तरी सुद्धा फुगते भाकरी। त्यामुळे फक्त पीठ मळताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे, जोर देऊन पीठ मळायचं आहे तळ हाताने, जोपर्यंत पीठ जे आहे ते इकट्ठा होत नाही तोपर्यंत। तर भाकर छान झालेली आहे, फुगलेली सुद्धा आहे। तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा ज्वारीची भाकरी बनवून बघा, तुमच्यासुद्धा भाकरी ज्या आहेत त्या मस्त येतील एकदम। पीठ मळताना काळजी घ्यायची, फक्त जोर देऊन पीठ मळायचं आहे जोपर्यंत इकट्ठा होत नाही तोपर्यंत। तर बघू शकता आपली भाकरी जी आहे ती खरपूस भाजलेली आहे मस्त। तर आता मी ती काढून घेतली, तर दुसरीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते। आता ही जी भाकरी आहे ती मी तव्यावरती न भाजता आता डायरेक्ट गॅसवरती भाजवणार आहे, तीसुद्धा एकदम छान येते। तर या पद्धतीने बघू शकता ताटाला एकदम पीठ चिटकत आहे, म्हणजे एकदमच चिकट पीठ दिलेलं आहे। चिकट कशामुळे येतं, तर ते एकदम बारीक दळलं गेलं तर त्यामुळे तसं येतं, पण तरी पण आपल्याला जोर देऊनच पीठ मळायचं आहे।
पीठ कसंही असेल तरी फक्त जोर द्यायचा हाताने, तळ हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. मग आपल्या भाकरी ज्या असतात त्या उलत नाही किंवा तव्यावर टाकताना सुद्धा तुटत नाही. तर बघू शकता तुम्ही पहिली भाकर किती छान आलेली होती. दुसरीसुद्धा अशाच प्रकारे बनवून घ्यायची आहे. पीठ मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे करून घ्यायचं. आपली भाकरी थोडीशी रुंद होते आणि थापायलासुद्धा सोपी जाते. कोरडं पीठ टाकून घ्यायचं खाली आणि तशाच प्रकारे आपल्या भाकरी जी आहे ती बनवून घ्यायची. एक हात असा लावायचा आहे इकडनं, म्हणजे भाकरी जी आहे ती गोल येते. तर एका हाताने थापली की दोन्ही हाताने सुद्धा थापून घ्यायची आहे. ही सुद्धा भाकरी आपली बनवून झालेली आहे. आता ही गॅसवरती मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने भाकरी बनवून बघा. तुमची भाकरीसुद्धा एकदम परफेक्ट येणार आहे. तर बघू शकता किती सुंदर अशी भाकरी आली, गोल गरगरीत भाकरी आलेली आहे. एकदम पातळ भाकरी झालेली आहे. तर आता ती भाकरी भाजून घेतली आहे, दुसरीसुद्धा मी टाकून घेते. तर ही सुद्धा कुठेच उरली नाही, तुटली नाही. पाणी लावून घ्यायचं त्या भाकरीप्रमाणेच. पाणी लावताना सुद्धा कुठेच कोरडी ठेवायची नाही. कोरडं जर राहिलं तर उलते लगेच. पाणी लावून झालं की थोडीशी सुकू द्यायची, लगेच दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची, म्हणजे आपली भाकरी चांगली पचते. अगोदर कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्यात, म्हणजे भाकरी उलथायला जी आहे मदत होते. तर आता हिला सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडने पचलेली आहे. तर आता बघू शकता गॅसवरती हिला भाजून घेते. तर ही सुद्धा मस्त फुगत आहे. तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा याच पद्धतीने भाकरी जी आहे ती बनवून बघा. नक्की पहिल्याच प्रयत्नामध्ये ज्वारीची भाकरी जी आहे ती जमेल. तर ही सुद्धा मस्त फुगलेली आहे टम्म आपली भाकरी. भाकरी फुगली की हवा निघून जाते, त्यामुळे लगेच मग ती फुगलेली भाकरीसुद्धा लगेच चेपटी होते. परंतु पापुद्रा वगैरे जो आहे एकदम मस्त आलेला आहे दोन्हीसुद्धा भाकरींना. तर हिला सुद्धा मस्त मी खमंग असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीप्रमाणेच आपला कडकसुद्धा करता येतात. एकदम पातळ थापायच्या आणि कमी गॅसवरती आपला भाजल्यावरती एकदम मस्त कडक येतात. तर ही सुद्धा भाकरी आपली भाजून झालेली आहे. तर अशा प्रकारे मस्त पापू दिलेला आहे भाकरींना. तर कसा वाटला व्हिडिओ? चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.